चीन सावजावर टपलेल्या अजगरासारखा भारताला वेढतोय. पाकिस्तानचं ग्वादर पोर्ट असो, श्रीलंकेचं हंबनटोटा असो किंवा म्यानमारचं कोको आयलंड, चीनने हिंदी महासागरात आपली उपस्थिती प्रचंड वाढवली आहे. भारताच्या शेजारी आपले लष्करी आणि व्यापारी अड्डे बनवलेत. उद्या जर युद्ध झालं तर चीन आपल्या नाकावर टिच्चून आपली सागरी रसद तोडू शकतो. याला म्हणतात स्ट्रिंग ऑफ पर्ल्स. चीन या पोर्ट्सचा वापर करून भारताची सागरी नाकेबंदी करू शकतो. इराण जसा जगाची कोंडी करण्यासाठी स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ ब्लॉक करण्याची धमकी देतो, तसंच काहीसं चीन आपल्या बाबत करू शकतो. पण भारतानेही आता ईट का जवाब पत्थर से द्यायचं ठरवलंय. चीनच्या या मोत्यांच्या माळेला तोडण्यासाठी भारताने विणली आहे आपली स्वतःची हिऱ्यांची माळ, द नेकलेस ऑफ डायमंड्स. या स्ट्रॅटेजी अंतर्गत भारताने चीनच्या भोवती आपल्या मित्र देशांसोबत मिळून लष्करी आणि स्ट्रॅटेजिक बंदरांचं एक जाळं तयार केलंय. यामध्ये इराणचं चाबहार पोर्ट, ओमानचं डोकम पोर्ट, सिंगापूरचं चांगी नेव्हल बेस, इंडोनेशियाचं साबँग पोर्ट आणि व्हिएतनाम मधील नौदलांचे काही अड्डे समाविष्ट आहेत. हे सर्व पोर्ट्स वापरून भारत चीनला त्याच्याच घरात कोंडू शकतो. आणि या माळेतला सर्वात चमकणारा हिरा म्हणजे ग्रेट निकोबार. चीनचा सर्वात मोठा वीकनेस म्हणजे स्ट्रेट ऑफ मलक्का, जिथून चीनचा 70% पेक्षा जास्त ऑइल सप्लाय होतो. या आंतरराष्ट्रीय शिपिंग रूट पासून ग्रेट निकोबारचा अंतर आहे फक्त 40 नॉटिकल मैल, म्हणजे अवघ 75 ते 150 किलोमीटरच्या आत. इतक्या जवळ भारत आपली सर्वात मोठी चाल खेळतोय.